बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। भ्रष्टाचार तसं पाहिलं तर हे अंबरनाथला लागलेली एक मोठी कीड आहे आणि ही वाळवी आपल्याला जर संपवायची असेल तर हिला पेस्टिसाइड वापरणं फार गरजेचं आहे। आणि पेस्टिसाइड म्हणजे मताच्या रूपाने जनतेने जनजागृती करावी आणि येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला निवडून द्यावं, म्हणजे ही वाळवी संपुष्टात येईल। आपल्याला माहीत असेल की गेल्या अनेक वर्षापासून या अंबरनाथवर ज्या पक्षाची सत्ता आहे, जे नगराध्यक्ष होऊन गेले ते 7वी 8वी शिकलेले नगरसेवक या ठिकाणी होऊन गेले। वाटेल तिथं सह्या करणं, वाटेल तसा भ्रष्टाचार करणं, कायद्याचं भीती नसणं आणि जंगलराज आजपर्यंत चालू होतं। त्याच्यामुळं नागरिक त्रस्त आहे, नागरिक सुविधाचा बोजवारा वाजलेला आहे। घेणारे हेच नगरसेवक। मग जनतेने आता ठरवायचं आहे की नगरसेवक निवडून द्यायचं आहे का कॉन्ट्रॅक्टरला निवडून द्यायचं आहे। कचऱ्याचं कॉन्ट्रॅक्टर यांचंच, संडासचं कॉन्ट्रॅक्टर यांचंच, झाडूचं कॉन्ट्रॅक्टर यांचंच, माणसं सप्लाय करायचं काम यांचंच। म्हणजे याच्यातून इतका मोठा भ्रष्टाचार झालेला अंबरनाथमध्ये की अंबरनाथची आर्थिक व्यवस्था खिळखिळी झालेली आहे। तेजश्री ताईंनी सांगितले सुमारे 700 करोड रुपयाचं बजेट असलेली ही आमची नगरपालिका, मग एक कोणाच्या हातात देणार तुम्ही? आता तेजश्रीताई ह्या CA झालेल्या आहेत आणि त्यांचा जो अनुभव आहे 11-12 वर्षाचा या अकाउंटिंग सेक्शनमधला, तर कमीत कमी अंबरनाथमध्ये जर असे उच्च शिक्षित उमेदवार निवडून गेल्यानंतर कमीत कमी भ्रष्टाचाराला आळा बसल। आणि एक 7वी 8वी शिकलेल्या याच्या इसमाकडनं का अपेक्षा करणार तुम्ही? तर माझं एवढंच जनतेला विनंती आहे की आपण येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये हे जंगलराज आणि भ्रष्टाचार मुक्त अंबरनाथ करा। आपल्यासाठी एवढीच खूप मोठी गोष्ट आहे आणि हे आपण केल्याशिवाय राहणार नाही। आता हे पूर्वी कसे होते, पाकिट मारायचे ट्रेनमध्ये, पण ते आता काहीतरी हे असे नाही तर असे पाकिट मारतात लोकांचं। आता पहिले कसं रुपयावर होतं, आता मोठ्या प्रमाणावर करोडो रुपयाची पाकिटं मारतात। हे इतक्या भ्रष्टाचार आहे की आता तेजश्री ताई आल्याच्या नंतर सगळ्यांना कळल की कोणी कोणी किती खाल्लेत, त्याचा हिशोब त्यांना द्यावा लागणार आहे। जसा हा खूप मोठा मंत्र आहे मोदीजींचा, तोच मंत्र मी आत्मसात केलेला आहे आणि खाण्याचा तर प्रश्नच नाहीये त्याच्यामुळे। आणि जसं बघा मी तुम्हाला सांगते की पॅरेंटच चांगला असेल तर खालचे लोक पण घाबरतात, बरोबर आहे? त्या मुलांना पण तेच मिळतं, म्हणजे ते लोक पण घाबरणार। तसंच जर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जर म्हणजे नगराध्यक्ष जर तुमचे न खाणारे असतील तर नक्कीच नगरसेवक त्याच लाईनला चालतील, असं मला पूर्ण भरोसा आहे।